नागपूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसनं त्यांचा जाहीरनामा आता प्रसिद्ध केलाय। 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना कर नाही, महिन्याला 30,000 लिटर मोफत पाणी, ज्येष्ठ नागरिक विद्यार्थ्यांसाठी मोफत बसचा प्रवास आणि शहरासाठी नवीन विकास आराखडा आणणार। काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये ही काही वचनं देण्यात आलीत, त्यामुळे अर्थातच नागपूरकरांचं या वचननाम्याबाबत काय नेमकं मत असणार आहे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागपूर मनपासाठी काँग्रेसनं त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जाहीरनामा नागपूरमध्ये जाऊन त्यांनी प्रसिद्ध केला, त्याची दृश्य आपण पाहतोय। नागपूरसाठी काँग्रेसनं हा त्यांचा जाहीरनामा आता प्रसिद्ध केलेला आहे। अर्थातच काँग्रेसच्या या जाहीरनाम्याबाबत नागपूरकरांचं काय म्हणणं आहे आणि विरोधक यावर काय नेमकी आता यापुढे टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही महत्त्वाची वचनं नागपूरकरांसाठी काँग्रेसच्या या वचननाम्यामध्ये दिलेली आहेत। 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना कर नसणारे, महिन्याला 30,000 लिटर मोफत पाणी देण्याचं वचन दिलेलं आहे। ज्येष्ठ नागरिक विद्यार्थ्यांना मोफत बसचा प्रवास असेल आणि शहरासाठी नवीन विकास आराखडा आणण्यात येईल असंही वचन दिलं।